पोपट पिटेकर नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी आहेत, त्यांचं अनुदान जे ते कपात करण्यात आलेलं आहे. यामुळे प्रचंड नाराज झाल्याचं आपल्याला महिला आणि त्या लाडक्या बहिणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण या संदर्भात बोलणार आहोत. काकू, काय सांगाल? तब्बल 80 लाख महिलांचं जे लाडक्या बहिणी योजनेतले पैसे देत होते ते आता बंद करण्यात आलेले आहे. कुठेतरी त्याचा महिलांना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगाल? नाही ना, फटका बसला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे कंपल्सरी. ते हे योग्य नाहीये. ज्यावेळेस त्यांचं मतदान होतं त्यावेळेस त्यांनी आशा दाखवली आणि आता बंद करण्यात येऊन राहिले. हे असं योग्य नाहीये. खरं तर तुम्ही काय सांगाल काकू? सर्व महिलांना दिलेच पाहिजेत पैसे, कारण की तेवढाच हातभार लागतो मुलांच्या शिक्षणासाठी. काहीतरी घरातल्या त्या महिलांचं काम होतात. सर्व महिलांना पैसे मिळालेच पाहिजे, बंद नाही करायला पाहिजे ते सरकारने. खरं तर या 1,500 रुपयातून तुमचं घर कशा पद्धतीने चालवताय तुम्ही? काहीतरी हातभार लागतोच ना. भाजीपाला म्हणा, काहीतरी मुलांना खर्च थोडाफार द्यावा लागतो घरातून. पुरुष वर्ग नसल्यावरती मुलांना दिलेला महिलाजवळ पैसे नसतात, ते द्यायलाच पाहिजे सरकारने पैसे. खरं तर मग तुमच्या आता सरकारकडे काय मागण्या असेल? हे बंद करण्यात अनेक महिलांना आता पैसे मिळत नाहीत. नाही, द्यायला पाहिजे सर्वांना. या कमी वगळ्यात गेलेल्या आहेत ना, त्यांना पण मिळायला पाहिजे. कारण का आता मी एकटी आहे, मला मूल नाही, बाळ नाही, कष्ट करून पोट भरते. तर थोडेफार पैसे घेतले तर समजा निदान घर भाड्याने राहते, तर घर भाडं तरी जाईल समजा 1500 रुपयात, किंवा अर्ध्या महिन्यात धान्य पाणी पोट तरी भरेल ना माझं त्याच्या येणे साधनाने. तर हे सर्वांना मिळालेच पाहिजे. खरं तर सरकारने आता ते 80 लाख महिला जे वगळण्यात आलेले आहेत ते सरसकट त्यांना सरकारने आता अनुदान द्यायला पाहिजे अशी मागणी आता या महिला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर. लाडक्या बहिणी संदर्भात 80 लाख जे लाडकी बहिणी आहेत देण्यात आलेलं आहे, ठरलेलं आहे. कसं बघता? कारण केवायसीचा जे प्रस्ताव आहे तो देखील आपल्या सादर करण्याची काय सूचना केली? नाही, केवायसी करण्यापासून सुट्ट्या दिल्या जातात. ज्यांच्या केवायसी होतील ते सगळ्यांना मिळणार आहे. सरकारने काही निकष तयार केलेले आहे, त्या माध्यमातून काही आता योजनेतून काही लोकांना वगळलं जाणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी आहे, ज्यांना पेन्शन मिळतं, नोकरी सरकारी नोकरी आहे, काही निकष तयार केले. जे खरं लाभार्थी आहेत, ते वंचित आहेत सगळ्या योजनेपासून, त्यांना देण्याची भूमिका सरकारची. सुरुवातीला सरसकट दिले आणि आता एक निर्णय झाला, आता तो निर्णयामध्ये फेरबदल करण्याचा करण्याचा अधिकार सरकार आहे.